नाही, आता ते सरकारची भूमिका मला नाही सांगता यायची. सरकारची भूमिका कशी आहे याच्यावर मी बोलण्यापेक्षा सरकारच बोलेल. पण मला एकच वाटतं की गेले कित्येक वर्षापासून या आंदोलनाची सुरुवात झाली. मागील 3-4 महिन्यापूर्वी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी डिक्लेअर केलं होतं की मी 29 ऑगस्टला आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आणि त्या अनुषंगाने ते 27 ऑगस्टला अंतरवली सराटी इथून सर्व मावळ्यांसह निघालेले आणि मुंबईत आज पोहोचलेले. आज ते या आझाद मैदानावर उपोषण करतायत. सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर त्यांना भेटून त्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे. आज इतिहास घडवला महाराष्ट्रामध्ये या आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी. न भूतो न भविष्यते. याच्या अगोदर कुठलंही एखादा क्रांतिकारी जरी एखादं आंदोलन बघितलं तर एवढं मोठं झालं नसेल. एवढं महाराष्ट्रामध्ये हे सर्वात मोठं आंदोलन, याचा नोंद इतिहास घेईल. आता राजकर्ते कोण काय म्हणतात मला माहित नाही. कुणी काय म्हणतं की याला या पक्षाचे लोक आहेत, त्या पक्षाचे. मी इथं सुद्धा आलोय एक खासदार म्हणून नाही, तर मराठा सेवक म्हणून इथं आलोय. एक समाजाचा घटक म्हणून इथं येतोय. या समाजाचा घटक म्हणून माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे. याचा अर्थ कुणीतरी ओबीसीचं काहीतरी बोलावं, कुणीतरी म्हणावं की यांच्या आंदोलनाला. मी असं कधी म्हणलं की ओबीसीच्या आरक्षणाला तर तुम्ही देऊ नका किंवा ओबीसीवर अन्याय करा. मी ओबीसीवर अन्याय करच म्हणत नाहीये. माझं म्हणणं असं आहे की समाज बांधवाची जी मागणी आहे त्या बांधवाला माझा पाठिंबा आहे. म्हणून बजरंग सोनवणे या नात्याने मी इथं आलेलो आहे. आणि सर्व लोक सुद्धा, मी गेली 8 दिवस झाले हेच सांगतोय, पण विनाकारण कुणीतरी काहीतरी राजकारण करतंय, कुणीतरी काहीतरी बोलतंय. आजच यांनी आंदोलन केलं की दिवस का निवडताय आंदोलन करायचं? तुम्हाला 4 महिन्यांना मागच्या आंदोलनाची दिशा ठरवली, त्या दिवसापासून आतापर्यंत का नाही? विनाकारण कुणीतरी काहीतरी बोलतोय. माझी त्यांना सुद्धा हात विनंती आहे की बाबांनो, तुम्ही सुद्धा शांततेत मराठा समाज आंदोलनासाठी आलेला आहे. यांना सहकार्य सर्व बांधवांनी केलं पाहिजे, सर्व जाती धर्माच्या लोकांनी. मी म्हणतो उद्या कुठल्याही समाजाचं आंदोलन असलं तर त्याला सुद्धा योग्य जर असेल तर त्याच्यासाठी पाठिंबा देण्यासाठी बजरंग सोनवणे म्हणून 100% खूप खूप धन्यवाद.